श्री स्वामी समर्थ सर्वतेंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू। आज आहे रविवार, तर रात्री उशीर झालता म्हणून झोपायला म्हणजे 2:30 वाजले होते, 2:15 झालते, पण सगळं रमणा वगैरे सगळं आवरून झोपायला तिथं मशीन पसलं म्हणलं तर 3 वाजले होते मला झोपायला। तर उशीर झाला उठायला, कारण झोप जात नव्हती डोळ्यातली म्हणून उशीर झाला। आणि मला काय झालं माहिती आहे का, जी उडदाची डाळ आणि तांदूळ मी भिजत घातले होते त्याला मला लक्षच नाही वाटायचं, तर मी ते सकाळी वाटले बघा, दाखवते तुम्हाला। आता हे सकाळी वाटलंय, मी सकाळी उठल्यानंतर वाटलंय आणि ठेवलं होतं पण फुगलं नाही। आता खायचा सोडा टाकून मगच हे करायचं। आणि एक ओलं नारळ आणायला लावलंय, चटणी करणार आहे, सांबर पण नाही करणार, कारण सांबर करायला टोमॅटो नाही, लसूण नाही, कांदा नाही, चिंच नाही, त्यामुळं सांबर काय होऊ शकत नाही, म्हणून एक नारळ आणला आणि चटणी करणार आहे। आता हे नारळ सगळं सोलते आणि चटणी करते आणि संध्याकाळी मात्र भाजीला जाणार आहे, कारण भाजीला काहीच नाही फ्रीजमध्ये। तर अशी दिवसाची सुरुवात झाली आहे रविवारची। तर आता इडली पण करणार आहे आणि डोसा पण करणार आहे, दाखवते तुम्हाला कसं करायचं। कारण ही रात्री वाटलं नाही, सकाळीच वाटलंय, तरी पण कसे करते ते दाखवते आणि कसे होते ते पण दाखवते, कारण मला पण माहीत नाही ते कसे होते। कारण आता हे पहिल्यांदाच माझ्याकडून असं झालंय की काल भिजू घातलंय आणि त्याचं सकाळी वाटलंय म्हणून। तर बघू कसे होते दादा काय म्हणते। आता बघा ह्याचे छोटे छोटे काप करून घेते नारळाचे आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी आता कमी साहित्यामध्ये चटणी आहे ही, जे जे आपल्या घरी आहे आज अवेलेबल सध्याला त्याच्यात करणार आहे, जशी आहे तशीच, कारण सामान नाही म्हणून बसायचं नाही कधी, जसं आहे तसं। असा कढीपत्ता, हे 2-4 मिरच्या, जास्त पण काही तिखट नाही करायची, मीडियम करायची। मिरच्या पण तेवढ्या तिखट नाहीत, मीडियम आहेत। तर संध्याकाळी सगळंच भाजीचं आणावं लागणार, कारण भाजीला तर काही सुद्धा नाही बघा। इथे बघा ताईंनो, हे डाळ व थोडं, परत पुन्हा हे शेंगदाणे, चवीपुरतं मीठ, परत पुन्हा थोडेसे जिरे। आता ह्याच्यात लसूण असतो पण लसूण नाही, त्याच्यामुळं लसूण टाकला नाही। आणि हे थोडंसं पाणी टाकायचं आणि वाटायचं, म्हणजे का छान बारीक होतं। पाणी टाकते कारण जरा बारीक छान चांगली। हे बघा अशी झाले, आता याला तडका द्यायचा आणि थोडंसं पाणी पण टाकायचं, एवढी घट्ट नाही ठेवायची, अशी पातळ करायची। इडलीला करायचं, पहिले इडली ठेवणार आहे, त्यानंतर मग अगोदर थोडंसं पाणी खाली, काय कर। आता हे पीठ तर भिजलं नाही, थोडंसं हे झालंय, पण तेवढं जास्त भिजलं नाही बघा ह्याचं हे पीठ। ह्याच्यामध्ये मीठ टाकते चवीपुरतं, कसं होते हे मीठ टाकते। आणि मी काय करणार आहे माहिती आहे का, याच्यामध्ये खायचा सोडा टाकणार आहे, काय जे आहे ते आहे, कारण रात्री मला वाटायचं लक्षच नाही, कारण ब्लाऊज शिवत बसले त्यांना मी विसरूनच गेले, उशीर झाला मला। पण सकाळी उठल्यानंतर मग मी हे वाटलं बाजूला हे पीठ मी बाजूला घेतले। आता याच्यामध्ये टाकते एवढा खायचा सोडा,
आणि चांगलं हलवते. बघा, हे बघा चांगलं पीठ फुगलंय. खायचा सोडा टाकला होता मी. आता बघू कशी होते ती इडली. आणि हे लावते थोडंसं तेल आणि याच्यामध्ये टाकते. दोन नंबरचं झालं. काहीच लक्षात राहणार झाले आज काय आलं व्हिडिओ मध्ये. येऊ दे. हे बघा, आता त्याला ढक्कन लावले. काय माहिती आता कसं होतंय. तर आता आपण डोसा करूया. ह्या मॅडमला सांगितलं नॉनस्टिकचा तवा आहे, तरी सुद्धा ही मीठ टाकते त्या तव्यावर. काहीतरी यूट्यूबला बघते आणि काही पण कारभार करते. आता ती लोखंडाच्या तव्यावर करतात बरं का तो उपाय. तर हिनं काय करते, नॉनस्टिकच्या तव्यावरच करायला लागले. आता ऑलरेडी तो नॉनस्टिकचा तवा आहे. माझी मम्मा नॉनस्टिकचाच आहे बाळा तवा. नॉनस्टिकचं नाही. बरं कर पटकन, टाक पाणी शिंपड. दे ना मग. वाटू आणि मी पुसते. पुसतीस का मी पुसू सर? पुसतीस का तू? पुसतीस का? मम्मी हाताला वर चटके बसले. मग करायचं कशाला, बसायचं लांब जरा. मम्मी शानपट्टी नको करू बच्चा. टाकू का आता? मस्त प्लेन प्लेन झालं. कर पटकन. हे बघा काय करायचं, लगेच घ्यायचं. जेव्हा टाकतो तेव्हा कमी करायचं गॅस. आधी छोटा फिरव करून. लवकर पटकन. फिरव फिरव, गर 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 गर. हा फिरव. बस असं करायचं आणि मग पुन्हा फुल करायचं गॅस. काय माहिती आता कसा होतोय बघू. होतं चांगला. बघूत की आता. तुटला बघू काढणे. बघ कसं होतं. थोडा शिजू द्यायचा पाहिजे होता आपल्याला. काय माहिती आता. अगं इकडून इकडून. झाला म्हणायचं बऱ्यापैकी झालाय. उलटा टाकतात का? Sorry. बऱ्यापैकी झालाय. घे. सरक. असं झाला बघा ताईंनो. कर दुसरा. माय गो, खाऊ सुद्धा नाही ना. कर ना आता दुसरा. हा दुसरा देखो. फिर नीट पूस, सगळं तेल निघत निघलं. त्याच्या मस्त आणि टाक, समोर टाक, आलं. एकच चम्मच होतो. इकडं पलीकडलं हे कर. बस आता तेल हो मॅडम. थोडंच टाकते, ते खाली चिपकायला वाटतं. थोडं टिपका सोडायचं. नॉनस्टिकचाच आहे बाळा. आधी कसला निघत होता, पूर्ण उलटत होता. पण काय बदलला का? लगेच मी काय केलं दुसरा नाही आणला? ना, ते केलं नाही ना जास्त वेळ, त्याच्यामुळं. नाही ग बाय, निघते ग. तू बघ का असं व्हायलंय. आणि मी काढते सर. बघते निघायला म्हणलं तर. अगं सॉरी हळूहळू काढते. जिथं तेल नाही
वाटलं की तू निघलाय का तसं काही नसते. तसं काय नाही. मी काढते थांब. अरे बापरे, एकदम खरपूस झालाय, पातळ पातळ. जरा जास्त टाक, लय पातळ झालाय डोसा. बघ किती पातळ झालाय ताईनो, एकदम उडदाच्या पापडासारखा पातळ पातळ एकदम. जरा जास्त टाक पीठ आता. बघ झालं बाळा, काय नाही बघ. जास्त टाकू का पीठ? 2दा टाकू का? फिरव आता, जरा जाड ठेव. बस. तिथं पलीकडे फिरव. हो का ताईनो, किती पातळ झालाय बघा. असा एकदम कुरकुरीत झाला. आणि संध्याकाळी वाटलं नाही, पण छान झाला डोसा, तर छान झाला. आता इडली बघा कशी होते. बघा ताईनो, छान झाला बघा डोसा, मस्त असा निघला. एकदम मस्त असा झाला, एकदम कुरकुरीत आणि एकदम पातळ पातळ झाला बघा. छान असा, तेवढा लय पातळ नाही, मग आता लयच पातळ झाला. आत्ताचा आहे ना, हा पण छान झाला, रट्टच्या रट्ट. तर ताईंनो बघू शकता, इडली कसली भारी फुगली आहे. हो का, हे बघा. आता याला जरा थंड होऊ देते, तोपर्यंत चटणी करते. म्हणजे चटणीला तडका, मोहरी, जिरे आणि कढीपत्ता आणि नका असं चटणीमध्ये ओतायचं. तर बघा ताईंनो, मस्त चटणी, डोसा, इडली. सांबार केलं नाही, कारण सांबारला काहीच सामान होतं म्हणून केलं नाही. तर छान अशी इडली, तर छान असं इडली झाली. या नाश्ता करायला. नाश्ता नाही, जेवणच म्हणायचं. आज रविवार असल्यामुळं, आज कारण टिफिन नव्हता. तर या जेवायला.